दिसली समोर घेतली. दिसली समोर घेतली. अरे सोन्याची चेन आहे ती, घेतलीस ती घेतलीस, पर त्या चिचुंदरीला का दिलीस? असंच. असंच म्हणजे काय चाललंय तुझं? खरं सांग अंशू. काही नाही चाललंय ग मॉम. मग मग सोन्याची चेन त्या मोलकरणीला का दिलीस? मॉम अगं ती चेन माझ्याकडे ठेवण्यात रिस्क होती म्हणून तिला दिली मी. पण तू इशू केला. काय गरज होती अख्खं घर डोक्यावर घ्यायची? मला खरं सांग हं? खरं सांग. वेडी नाहीये मी, कळतंय मला. नको तेवढं स्वतःचं डोकं चालवतोस. अरे मला सांगायला काय झालं होतं? मला वाटलं तिने चोरी केली, तिच्यावर आळ घेतला ना मी. एवढा मोठा इश्यू केला मी. आणि तशी ती मुलगी मला आवडत नाहीच. ओव्हर स्मार्ट आहे, अतिशय आगाऊ आहे. खरं सांग, तिला का चेन दिलीस? माझ्याकडे बघ आणि सांग. काय करू मी घरात बसून बसून? केला थोडा टाइमपास. शू टाइमपास केला? अरे ती घरातली मोलकरणी आहे रे. म्हणूनच गप्प बसेल. पगार दिला आणि अशा 2-4 गोष्टी दिल्या ना, शांत बसेल ती. तोंड उघडणार नाही कुठे. एक लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी हे प्रकरण आपल्या अंगाशी आलं नाही पाहिजे. हे धंदे आता बाज कर. टाइमपास करतोय, टाइमपास ठीक आहे, पण जास्त डोक्यावर बसू नको. नाचेल ती नाचेल. ज्याची लायकी नाहीये त्यांना सोन्याचे दागिने देतोय. बस कर आता, बस. नाही मॉम, सांगितलं ना टाइमपास आहे तो फक्त. आणि ती पोरगी पण चालू आहे, ती पण टाइमपास करतीये. तिला डोक्यावर बसवायला मी काय मूर्ख आहे? जाऊ दे, ते सोड आता. करायचं काय ते सांग. वाटलं नव्हतं त्या म्हाताऱ्यात एवढी हिंमत असेल. दिसला तेव्हाच डोकं फोडायला पाहिजे होतं त्याचं. इथून पुढे आता काय करायचं ना, त्याचा विचार कर. काही झालं तरी समर आणि स्वानंदीला काही कळता कामा नये. त्या थेरड्याबरोबर बाहेरच्या बाहेर बोल आणि मिटून टाक. येस मॉम, मी बघतो माझ्या पद्धतीने. अंशू, आपलं नाव कुठेही येता कामा नये.